आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील 25% राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली। यासाठी 10 मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे, पण यंदा विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरच्या अंतरातील शाळांनाच प्राधान्य देता येईल। पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या आरोग्यासाठी महाराष्ट्र टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन संस्थेच्या 2 रुग्णवाहिकांचं लोकार्पण करण्यात आलं। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालं। मुंबईतील वरळी शेवडी उन्नत मार्गाच्या कामादरम्यान गंभीर अपघाताची घटना घडली। कामं सुरू असताना केईएम रुग्णालय परिसरातून जात असलेल्या एका व्यक्तीच्या डोक्यावर अचानक लोखंडी रॉड कोसळला। या घटनेत संबंधित व्यक्तीच्या डोक्याला जबर मार बसून तो गंभीर जखमी झाला। नागपूरमध्ये महात्मा गांधी यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। सकल हिंदू समाज संमेलनाच्या कार्यक्रमात पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी गांधींबाबत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप आहे। अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला 1 महिना पूर्ण झाला। अपघाताबाबत रोहित पवार घातपाताचे आरोप करत राजकारण करताय, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अशी टीका आनंद परांजपे यांनी केली। दिंडोशीमध्ये पोलीस अधिकाऱ्याची मुजोरी समोर आली। पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदेंनी आरे स्टॉलची तोडफोड करत स्टॉलमधील कामगाराला मारहाण केल्याचा आरोप आहे। नालासोपारा पूर्वच्या आचोले परिसरातील चौधरी मेडिकल स्टोअरमध्ये आगीची घटना घडली। महापालिकेच्या अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। नागपूर विद्यापीठात फिरण्यासाठी निशुल्क सायकलची सुविधा सुरू करण्यात आली। विदेशी विद्यापीठाच्या धर्तीवर कॅम्पसमध्ये निशुल्क सायकल सेवा सुरू करण्यात आली। यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेकडून वर्ष 2026-27 अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला। अर्थसंकल्पात महापौर निधीसाठी 50 कोटींचा निधी तर महिलांसाठीच्या विविध योजनेसाठी 99 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। प्लास्टिक पासून बनवलेल्या कृत्रिम फुलांच्या वापराविरुद्ध राज्य सरकार कठोर कारवाईच्या तयारीत आहे। नैसर्गिक फुलांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार लवकरच शासनादेश जारी करणार आहे। कृत्रिम फुलं वापरणाऱ्या विवाह सभागृह आणि सजावट व्यावसायिकांवरही कारवाई केली जाणार आहे। संभाजीनगरात खेळत असताना 15 महिन्याच्या एका चिमुकल्यानं नकळत खडा गिळल्याची गंभीर घटना घडली। गिळलेला खडा श्वासनलिकेत अडकल्यानं चिमुकल्याचा श्वास कोंडला। घाटीतील डॉक्टरांनी प्रक्रिया करत अडकलेला खडा अत्यंत कौशल्यानं बाहेर काढला। घाटीतील डॉक्टरांचं कौतुक केलं जात आहे। नाथषष्ठी काळात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतः वारकरी समजून भाविकांची सेवा करावी असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं। पैठण येथील नाथषष्ठी महोत्सव 9 ते 11 मार्च दरम्यान संपन्न होतोय। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्याच्या निर्णयाला ब्रेक लागल्याचं दिसतंय। औरंगाबाद खंडपीठानं या संदर्भात महत्त्वाचे आदेश देत नवीन प्रशासक नेमू नयेत, तसंच सध्याच्या प्रशासकीय कोणतेही आर्थिक निर्णय घेऊ नये असं स्पष्ट केलंय।